इथे ना मी आले त्या दिवशी संध्याकाळचं म्हणजे सायंकाळचं थोडंसं गावाकडचं रुटीन दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. नक्कीच तुम्हाला आवडेल. तर सायंकाळची वेळ आहे जवळपास 5:30-6च्या दरम्यान आणि छान असं वातावरण आहे मस्त आणि स्वयंपाकाची तयारी चालू आहे इथे आणि मस्तपैकी अंगणामध्ये अशी चूल मांडलेली आहे आणि चुलीवरतीच हवेशीर बसून छान असं स्वयंपाक करायला मस्त वाटतं. म्हणूनसाठी बाहेरच स्वयंपाक करत आहोत. तसं गॅस वगैरे आतमध्ये आहे पण खूप गरम होतं आणि नको वाटतं म्हणून असंच छान असं अंगणात बसून स्वयंपाक चालू आहे. आणि इथे ही बहीण आहे ती हे आंबट चुका आणि शेपूची अशी मिक्स गरगट्टा भाजी बनवत आहे आणि परीला खूप छान असं वाटतंय मोकळं मोकळं इकडून तिकडे फिरणं चालू आहे तिचं. आजोबांबरोबर गेली होती तिकडे समोरच दिसत असेल तुम्हाला पोपईची बाग आहे तर ती आता संपलेली आहे जवळपास पाणी वगैरे नाही आहे त्याला पण तरी पण थोड्याफार छोट्या छोट्या पोपई वगैरे आहेत तर ते आणायला गेली होती परी आणि त्याच्यानंतर मग सायंकाळी ते लाईट येते मग पाणी वगैरे भरण्याचा कार्यक्रम चालू आहे म्हणजे पाणी वगैरे भरत आहेत आणि इथे हे जे आहे ते मोगऱ्याचं झाड आहे आणि हे जवळपास 20 वर्षापासूनचं मोगऱ्याचं झाड आहे जे की मी माझ्या लग्नाच्या अगोदर लावलेलं होतं आणि त्याला 2-3 वेळा काढून टाकण्याचा प्रयत्न म्हणजे काढून टाकलेलं होतं वडिलांनी तरीसुद्धा ते परत आलेलं आहे आणि इतके छान असे फुलं वगैरे त्याला आलेले आहेत. आता उन्हाळा चालू आहे त्याच्यामुळे आणि इथे बघा पाण्याचा आजकाल इतका प्रॉब्लेम चालू आहे पण इथे बऱ्यापैकी अजून तरी पाणी आहे मस्त आणि खूप छान असा सनसेट समर्थ. आणि आता मी गावाकडे आलेले आहे आणि आता सध्या अजून तरी इथे कोणी आलेले नाही आहे जास्त सगळे उद्या येणार आहेत बहुतेक करून आणि जेवढे इथं आहेत आई वडील आणि आम्ही दोघी बहिणी सध्या आलेलो आहे तर संध्याकाळचं थोडंसं रुटीन गावाकडचं इथे मी दाखवत आहे. आणि इथे आता आई वगैरे ते पाणी भरत आहेत तर मग आता मी बसले थोडंसं म्हणजे मी काय स्वयंपाक केलेला नाही आहे खरं सांगायचं म्हणजे फक्त थोडा वेळ बसले होते इथे आणि अशा पद्धतीने हे स्वयंपाकाचं घर आहे आणि तेच बाहेर अशी चूल मांडलेली आहे. बाजूला तिकडे जे आहे ते म्हशीचं वगैरे गोठा वगैरे आहे म्हणजे म्हशीसाठी शेड बनवलेला पण काही जास्त जनावरं वगैरे नाही आहेत एकच म्हैस असते एका साईडला आणि त्याच्यानंतर सगळं स्वयंपाक वगैरे झाल्यानंतर मस्तपैकी अशा पद्धतीने चुलीतल्या विस्तवावरती छान असे पापड भाजत आहे आई तर खूप छान असतं वाटतं हे सगळं करायला उन्हाळ्यामध्ये तरी गावाकडे या गोष्टी एन्जॉय करायला खूप छान वाटतं. बाहेरच मस्तपैकी हवेशीर बनवायचं बाहेरच मस्तपैकी हवेशीर बसून खायचं आणि बाहेरच झोपायचं सुद्धा तर सगळं असं छान चालू असतं कारण उन्हाळा दिवस आहे खूप सारी गरमी आणि खूप सारं हे आणि इथे बघा तुम्ही खूप छान असा सनसेट झालेला आहे अगदी छान असं हे वातावरण वाटत आहे सायंकाळचं म्हणून मी हा थोडासा शूट घेतलेला आहे. नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ. आज आहे गुरुवार आणि आज मी गावाला आलेला दुसरा दिवस आहे. काल तर जास्त कोणी आलेलं नव्हतं मी आले आणि माझ्या अगोदरच बहीण आलेली होती त्याच्यानंतर रात्री उशिरा भाऊ आलेला आहे लहान ज्याचं लग्न आहे तो आणि आज तर खूप सारे पाहुणे येणार आहेत आणि त्याचबरोबर आज बांगड्या भरण्याचा कार्यक्रम आहे आणि सोबतच आज जे घाणा असतो जाते पूजन वगैरे किंवा ते हळद वगैरे दळतात तर ते सुद्धा आहे. तर जसं आहे तसं मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे तर व्हिडिओला नक्की कंटिन्यू राहा आणि कसे वाटतात व्हिडिओ हे कमेंट करून नक्की सांगा. ह्या आहेत आमच्या भाभी बांगड्या भरायला आलेल्या आणि आता इथे ना भाभी ज्या आहेत त्या आलेल्या होत्या बांगड्या भरण्यासाठी दुसऱ्या दिवशीचे आणि त्याच्यानंतर मग भाभी म्हणल्या थोडंसं सुरुवातीला पूजा वगैरे करायची असती तर त्यासाठी इथे भाभीने देवासाठी वगैरे बांगड्या काढून ठेवलेल्या आहेत देवासाठी आणि जे आमचे चुलती वगैरे माझी आई वगैरे असं वारलेले आहेत तर त्यांच्यासाठी सुद्धा मानाच्या बांगड्या ठेवाव्या लागतात म्हणून त्या काढून ठेवलेल्या आहेत सगळ्यात अगोदर साईडला आणि त्याच्यानंतर मग आमची ही सगळ्यात मानाची कलोरी बसलेली आहे बांगड्या भरायला.
आणि पहिला मान घेतलेला आहे आमच्या परीने बांगड्या भरण्याचा. पहिला कुलवरीचा मान बघा किती बांगड्या भरून घेते, किती भर धम्माई. एवढ्या मोठ्या बांगड्या भरल्या बघा, छान अशा मस्त. आणि त्याच्यानंतर मग असे सगळे हे पाहुणे वगैरे आलेले आहेत बरेपैकी. इथं ह्या ज्या आहेत पिंक साडीमध्ये त्या माझ्या आत्या आहेत मोठ्या. नंतर दुसऱ्या एक माझ्या सासूबाई होत्या. नंतर चुलती ही आहे, ते म्हणजे नोट करायला बसलेले आहेत ते माझी लहान चुलती आहे. त्याच्या पलीकडे आहे ते माझी 2 नंबरची चुलती आहे, जे की म्हणत होत्या व्हिडिओ काढू नको माझा. आणि ह्या ज्या आहेत त्या सासूबाई आहेत माझ्या, आणि हे मामी एक आहेत, अगदी समोरच ह्या आहेत, ह्या सासूबाई आहेत. आणि हे जे आहे ते अशा पद्धतीचं हे पिवळं कापड करून त्याच्यामध्ये अशा 5 प्रकारच्या वस्तू बांधून ना ते जातं. नंतर पाणी पिण्याचा माठ, रांजण वगैरे असं काही काय असतं ना, त्याला हे असं करून बांधायचं असतं. म्हणजे आजच्या दिवशी जे काही जाते पूजन वगैरे असतं ना, घाणा वगैरे घालणं म्हणतात, तर त्या दिवशी हे करायचं असतं म्हणूनसाठी. आणि त्याच्यानंतर बराच मग दिवसभरात बऱ्याच खूप साऱ्या महिला शेजारच्या वगैरे अशा येत होत्या आणि बांगड्या वगैरे भरून जात होत्या. तर चालूच होतं हे असं कंटिन्यू येणं जाणं. घरी खावा, घरी येते चिरून आपलं बस येत बस. आणि त्याच्यानंतर मग जवळपास 4च्या आसपास सुरू झालेले आहे इथे शिदोरी बनवण्याचा. तर जवळपास 4च्या आसपास हा शिदोरी बनवण्याचा कार्यक्रम चालू आहे. आणि भरपूर अशा महिला वगैरे मदतीला येतातच गावाकडे, आणि त्याच्यामुळे काहीच नाही वाटत करण्यासाठी, पटकन असं होऊन जातं सगळं. आणि हसी मजाकमध्ये एन्जॉयमध्ये सगळं होऊन जातं, काहीच वाटत नाही. आणि ते बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने इकडे जे म्हशीचं शेड वगैरे होतं तर तिथेच ना सगळं स्वच्छ वगैरे करून घेतलेलं आहे. आणि 2 अशा प्रकारच्या चुली बनवून जे सांजोऱ्याच्या पोळ्या ज्या असतात तर त्याची शिदोरी बनवत आहे. तर एवढ्या साऱ्या महिला जमलेल्या आहेत ज्या बांगड्या भरण्यासाठी वगैरे आलेल्या होत्या, शेजारील वगैरे अशा त्या, किंवा जे भावकीचे वगैरे असतात त्या, अशा मिळून भरपूर साऱ्या होत्या. आणि त्या सगळ्या मिळून करत आहेत. तर हे हळदी कुंकू वगैरे लावत आहेत. तर ह्या आमच्या वहिनी आहेत, म्हणजे चुलत वहिनी आहेत. आणि नंतर बाकी सगळे काही पाहुणे पण आहेत आणि काही शेजारच्या आहेत, काही भावकीच्या आहेत. तर अशा सगळ्यांनी मिळून हसी मजाक करत अगदी छान असे जवळपास 1-2 तासाच्या आसपास झालं. आणि जवळपास 250 ते 300च्या दरम्यान सांजोऱ्याच्या पोळ्या ज्या आहेत त्या बनवलेल्या होत्या 2 तासात फक्त. तर छान असं असतं या कार्यक्रमामध्ये. आणि इथे जे आहे ते हळकुंड असतात जे हळदी लावण्यासाठी उकडून घेतलेले आहे. त्याच्यानंतर ते वाळवून अशा पद्धतीने फोडून घेत आहे अगोदर, आणि मग ह्याला हे दळायचं आहे. आणि यालाच म्हणतात की घाणा घालणं वगैरे. तर त्याच्यासाठी ते जाते पूजन वगैरे केलं जात असतं. एका साईडला होतंय आणि त्याच्यानंतर मग इथे जे आहे ते आमचं जातेचं पूजन करण्यासाठी त्याचं डेकोरेशनची वगैरे तयारी चालू होती. मी आणि बहीण वगैरे हे डेकोरेशन करत होतो. तर अशा पद्धतीने जेवढं काही साहित्य आम्हाला अवेलेबल झालं होतं करण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर कसं वाटलं तुम्हाला हे ते सुद्धा नक्की सांगा.
आणि अशा पद्धतीचं हे तुम्ही पाहू शकता केलेलं आहे डेकोरेशन. बघ कसं तुमचं करते. आणि त्याच्यानंतर मग इथे चालू झालेलं आहे ते जाते पूजन वगैरे. तर सर्वांनी असं हळदी कुंकू वगैरे लावून जात्याचं पूजन वगैरे केलेलं आहे. आता इथे मी जास्त व्हॉइसवर करणार नाही, जे काही ओरिजिनल आहे तर ते तसंच बघावं असं मला तरी वाटतं, म्हणून मी जास्त काही बोलत नाहीये. तू म्हणते आधी तांदळाचा घास नवरा मोत्या गयाचा, पाच पानाचा इडावर सवरा तुला सुपागरीचा डाव, सुपागरीचा डाव नवरा झाला या बाजीराव. म्हणू लागाय मग अजून तांदळाचा घास नवरा मोत्याचा, असं उचलून गाणा पाहिजे म्हणजे गोड दिसतो. तू पास कर बाय, तू जड जाते म्हणलं एवढं घासून घालतो तरी हळदी पुकाला ना टोईनी, हळदी बाई पुकाला ना टोईनी, हळदी पुकाला ना टोईनी, सारविल्या भीतीवर काढिली शारदा माझ्या बाळा